महापालिका निवडणुकीच्या निकालाला अजून एक आठवडा सुद्धा उलटलेला नाहीये। तोच उद्धव आणि राज ठाकरे युती फिसकटणार का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण राज ठाकरेंची मनसे कल्याण डोंबिवलीमध्ये चक्क शिवसेनेसोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत जाणार आहे। आम्ही एकमेकांबरोबर जातोय हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उघडपणे सांगितलंय। शिंदे काय निर्णय घेतात यामुळे उद्धव ठाकरेंना काहीही फरक पडत नाही, पण राज ठाकरेंनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या सेनेचा चांगलाच संताप झालाय। निकालाच्या 8 दिवसांच्या आतच उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणते मनसे बेईमान आहे। आपण पाहूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती तुटणार। बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात। कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांची शिंदेंना साथ। शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे। राज ठाकरे आणि भाजपचं आधीपासूनच काही ठरलंय का? जे ठाकरे बंधू शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात लढले, त्याच शिवसेनेसोबत कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं संसार थाटलाय आणि त्यामुळे अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचंड तिळपापड झालाय। राज ठाकरे यांचं शिंदेंसोबत जाणं ठाकरेंच्या एवढं जिव्हारी लागलंय की संजय राऊत थेट ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि मनसेवर बरसले। ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट सुनावलं, शिंदे गट म्हणजे MIM आणि त्यांच्यासोबत जाणारे महाराष्ट्रद्रोही। आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे। मराठी माणसातला MIM बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात। ED आहे काही लोकांच्या मागे, तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना, पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। स्थानिक पातळीवर निर्णय झाला म्हणून विषय संपत नाही। अशा बेडूक उड्या कुणी मारत असेल तर पक्ष नेतृत्वानं भूमिका घ्यावी। पक्ष नेतृत्वानं संबंधितांवर कारवाई करून महाराष्ट्राला दाखवावं, आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIMच। शिंदे गट म्हणजे मराठी माणसातला MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्यांना साथ देणारे सुद्धा तसेच। सत्तेसाठी अशी बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही। महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं चुकीचं। ठाकरे गटानं मनसेला अशा कठोर शब्दात सुनावलंय। राऊत म्हणतायत याबद्दल राज ठाकरे यांच्याशी आपलं बोलणं झालंय, त्यावर राज ठाकरे व्यथित असल्याचं सुद्धा राऊत म्हणालेत। मात्र ही युती राज ठाकरे यांच्याच आदेशानं झाल्याचं राज ठाकरे यांच्या मनसेचे नेते सांगतायत। आम्ही ठामपणे समोर आलेले माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांनी सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यात निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने। संजय राऊत म्हणतायत राजू पाटील यांनी शिंदेंच्या बरोबर जाण्याचा निर्णय घोषित केला, त्यावेळी त्यांच्या बाजूला एक माणूस होता। त्या पक्ष नेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही। कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते, हे मी पाहिलं, हे मला लोकांनी निदर्शनास आणलं। राऊत ज्या माणसाबद्दल बोलतायत तो माणूस म्हणजे राजू पाटील यांच्या बाजूला उभे असलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे। संदीप देशपांडे राजू पाटील यांच्या बाजूला उभे आहेत, याचाच अर्थ राज ठाकरे यांच्या संमतीनं ही युती झाली आहे। आता कल्याणमध्ये मनसे शिंदेंबरोबर गेल्यानं भाजपनं उद्धव ठाकरे यांना डिवचण्याची संधी सोडलेली नाही। विकासासाठी जर कोण समर्थन देत असेल, पाठबळ देत असेल तर त्याचं स्वागत असेल, कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर
त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बनत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या मनसे उभाठा युती ही ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राच्या हिताची आहे. ही जेमतेम 4 दिवसातच कोलमडून पडली. खरं म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी तिथल्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. खरं तर पत्त्यामध्ये जो बंगला बनवतो ना, तो सुद्धा अधिक चांगला असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत एकच संयुक्त सभा झाली होती. यामध्ये राज ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर विशेष टीका केली नव्हती. आणखी महत्त्वाचं म्हणजे महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी या युतीबद्दल एकत्र आलोय आणि एकत्र राहणार असं भाष्य केलं होतं. निकालानंतर राज ठाकरे यांनी एक पत्र जारी केलं, मात्र त्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र राहण्याबद्दल कुठलाही उल्लेख नव्हता. आणि आता तर उद्धव ठाकरे यांचे कट्टर शत्रू असलेल्या शिंदेंच्या पंक्तीला मनसे जाऊन बसले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं आहे तरी काय? 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीला पुन्हा दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत. त्यावेळी या प्रश्नाचं थेट उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.